तर नमस्कार मित्रांनो, मी दीपू मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो आहे सोन्यापाड्यामध्ये आणि बघू शकता अस्मित देखील आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला दाखवतो सोन्याच्या गोठ्यावरती एक सुंदर अशी गाय उतरलेली आहे. मित्रांनो, बघू शकतो मी ज्या आपण गायची चर्चा करत होतो ती गाय, आणि तिकडे सोन्या एकदम निवांतपणे बसलेला. तर मित्रांनो, मला तरी वाटते की दादांनी आता कुठेतरी पैदास करण्याचा विचार केलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी गाय आपल्या गोठ्यामध्ये आणलेली आहे. तर मित्रांनो, गाय दिसायला कशी आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही इकडे बघू शकता महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदकेसरी सोन्या. मित्रांनो, चेतन दादाचा मुलगा भेटलेला आहे अस्मित, आणि नेहमी असंच असतो, अड्ड्यात भेटतो आणि कुठेही घरी आलो तरी असंच असतो. तर अस्मित, कधी उतरले काय आपल्या गोठ्यावरती? उतरली येते सोन्याचा पैदास करायची विचार चालू आहे आमचं पण. आणि गाय दिसायला बकासारखी दिसते आम्हाला तर, आणि तिला त्याला पण दिसते. अस्मित एकदम लाजवलं आहे, बोलायला जास्त मागत नाही. तर मित्रांनो, आता आपण अस्मितशी बोललो की कुठेतरी सोन्याची पैदास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, मी 100% सांगू शकत तर नाही की सोन्याची पैदास करायला घेतलं आहे, कारण की मी जयदादांशी बोलणं केलं नाही. कारण की मी जेव्हा गोठ्यावर आलो तेव्हा मला गाय दिसली, म्हणून मी विचार केला की सोन्याची पैदास करण्यासाठी कुठेतरी गाय घेतलेली आहे. तर आपण दादांशी संवाद साधण्याचा लवकरच प्रयत्न करणार. पण तुम्हाला गाय कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, बघू तुम्ही महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या खूप निवांत असा बसलेला आहे. खूप दिवसानंतर आलो आहे मी आज सोन्याच्या गोठ्यावरती, आणि आल्या आल्या एक चांगलीच गुड न्यूज भेटली गायीच्याबद्दल.